मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून एक मोठी दुर्घटना घडली होती, त्यामुळे काही जणांचा मृत्यूही झाला होता। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून अनेक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसंच अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या काही महिनाभरातच घाटकोपर दुर्घटनेमध्ये काही लोकांचं बळी गेलं होतं आणि त्यातच होर्डिंगमुळे मोठासा नुकसान आपल्याला पाहायला मिळालं। आज ठाण्यातील फ्लावर व्हॅली हा सर्व्हिस रोड परिसरात या ठिकाणी हा सकाळी पावसामुळे हा होर्डिंग हलत होता आणि त्यामुळे या परिसरामधील नागरिकांनी देखील तक्रार केली होती। आपल्यासोबत काही नागरिक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। दादा, काय झालं होतं? सकाळी पाऊस जोरात होता आणि तेव्हा पावसामुळे वाऱ्यामुळे फुल ते हलत होतं आणि ते म्हणजे जास्त वारा असल्यामुळे जाम हलतो। आता तर वारा नाही म्हणून हलत नाही। जोरात वारा आला की ते असं पूर्ण हे होतं, ते सपोर्टच नाही त्याला काही, पडायची क्षमता आहे। धोकादायक आहे आम्हाला 100% माहिती, कारण ते घाटकोपरला झालेले ते आजच तिथे इन्क्वायरी चालू आहे म्हणतं, कोणतरी नेमले ते आयुक्त पुढे कुठले ते मोठे तरी त्या तिथे काय येणार आहे वाटतं। तर या आम्हाला पण वाटतं धोकाकार आहे की आमच्या बिल्डिंग चिटकून आहे आणि रहदारी इथं सारखी चालू आहे। सगळी मुलं वगैरे सगळे शाळेतून हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग ना आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्हाला धोका वाटतं। याच होर्डिंगवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जो जागा मालक आहे, ज्याचं होर्डिंग आहे, त्या मालकावर कारवाई आणि नोटीस देण्यात आली असून आता ठाणे महानगरपालिका कशा प्रकारेचं पाऊल निर्णय घेईल हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।